गुड मॉर्निंग. दामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमची पण चपाती अशी टम फुगत नाही का? चला तर मग आज ना माझ्या ट्रिकने तुम्ही चपाती ट्राय करा. कणिक चांगली मळून झाल्यानंतर ना कणकेचा एक गोल गोळा बनवा आणि त्याला पीठ लावून चांगला असा गोल आकार द्या आणि त्याला थोडं तेल लावून घ्या आणि आपण जसं पुरणाची पोळी बनवतो ना तशा प्रकारे आपल्याला आज साधी पोळी बनवायची आहे. जशी आपण पुरणाची पोळी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला ही पोळी पण लाटायची आहे. पोळी 3 वेळाच परतायची. जास्त वेळा परतली तर पोळी कडक बनते. बघा कशी छान अशी टम्म अशी फुगत आहे आपली पोळी. तुम्ही पण ह्याच प्रकारे पोळी बनवा. दोघी बाजूंनी छान अशी टम्म फुगलेली आहे आपली पोळी. तयार आहे आपली कापसावाणी मऊ आणि लुसलुशीत अशी गरमागरम पोळी. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला